नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा एका नवीन विषयासह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. आजचा आपला हा व्हिडिओ इयत्ता 10वी विद्यार्थ्यांसाठी जे परीक्षार्थी आहेत यावर्षी त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश पेपर सोल्युशन 2022 SSC महाराष्ट्र बोर्ड या परीक्षेची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा कृपया व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करावा ही विनंती. आपण जर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा जेणेकरून चॅनलचे नवीन व्हिडिओबाबत थेट अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्लिश पेपर सोल्युशन 2022 SSC महाराष्ट्र बोर्ड. ॲक्टिव्हिटी शीट सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड. कोणतेही 4 प्रश्न लिहायचे होते, 8 मार्कांसाठी आहे. पहिला प्रश्न बघूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. उत्तर आहे पहिल्याचं यंग YOUNG, सेकंड आहे वर्ल्ड, थर्ड रॉयल, फोर्थ हॉर्स. उत्तर आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत आहे. क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. करेक्ट आन्सर आहे पहिल्या प्रश्नाचं एपिक, त्यानंतर किड्स, त्यानंतर मिस्चिफ आणि पॅरेंट्स. सेकंड क्वेश्चनचं अल्फाबेटिकल ऑर्डर आहे टेम, टेक्निक, टाईम अँड टफ. 2 मार्काचा हा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 3 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे शी सेड, त्यानंतर कॉमा, डबल इनवर्टेड कॉमामध्ये आय एम डुईंग माय बीट, नंतर क्वेश्चन मार्क आणि नंतर इनवर्टेड कॉमा कंप्लीट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. कॉमा इनवर्टेड कॉमा आहे, नंतर देन स्टे विथ मी टू नाईट, कॉमा पूर्ण, देन कॉमा शी सेड. अशा प्रकारचे पंक्च्युएशन तुम्हाला करायचं आहे. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. मेक युअर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. वर्ड होता तो ग्रँड डॉटर. या ग्रँड डॉटर या वर्डपासून आपल्याला काही 4 शब्द बनवायचे आहेत. कमी कमी 3 अक्षरे त्यात लेटर्स असायला पाहिजेत. 2 मार्काचा हा प्रश्न होता. उत्तर आहे आपल्यासमोर ग्रँड GRAND, डॉटर अँड रॅट. असे 4 वर्ड्स आपण या ठिकाणी बनवू शकता. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. लाईफ संदर्भात शब्द लिहायचे होते. एक वर्ड ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे हॅपी. इतर जे वर्ड्स आहेत ते बघूया. इझी लाईफ, फास्ट लाईफ, सॅड लाईफ आणि बिझी लाईफ. हाफ मार्क फॉर ईच आन्सर, म्हणजे प्रत्येक उत्तरासाठी अर्धा मार्क आहे, जेणेकरून तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील या प्रश्नासाठी. पुढे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 6 आहे. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. इट, त्यानंतर टेक, एंड, डिग, गेट. प्रत्येक विद्यार्थी परत्वे हे उत्तर बदलू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जे वर्डच्या शेवटी जे लेटर आहे त्या लेटरपासूनच आपल्याला नवीन वर्ड तयार करायचा आहे. जवळपास 4 वर्डची ही चेन आप तुम्हाला तयार करण्यास सांगितलेलं आहे. प्रत्येक वर्डला अर्धा मार्क आहे. अशा प्रकारे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. क्वेश्चन बी कडे आपण येतो. आता क्वेश्चन 1 मधला बी पार्ट डू ॲज डायरेक्टेड हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्याचा पहिला प्रश्न बघूया आपण. अटेम्प्ट एनीवन, कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे ए आणि बी पैकी. ए प्रश्न बघूया आपण. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू रन अवे. म्हणजे टू रन अवे या फ्रेजचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायला सांगितलेलं आहे. आपल्यासमोर उदाहरण दाखल 2 वाक्य मी दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या नुसार सुद्धा ही वाक्य लिहू शकता. फर्स्ट वाक्य आपण लिहिलेलं आहे. हिज फर्स्ट इन्स्टिंक्ट वॉज टू रन अवे फ्रॉम डेंजर. सेकंड, ही ओव्हरकेम अ स्ट्रॉंग टेम्पटेशन टू रन अवे. अशा प्रकारे टू रन अवे या फ्रेजचा उपयोग करून 2 सेंटेन्स आपल्यासमोर मी नमुना खात्यात दिलेला आहे. आपली वाक्य कदाचित यापेक्षा वेगळे असू शकतात, परंतु ती वाक्य जी आहे ती मिनिंगफुल असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळू शकतो. सेकंड प्रश्न बघा. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट्स मिनिंगफुली. प्रश्न आहे, आपल्याला क्लॉज ॲड करायचा आहे. आय सॉ अ बॉय, या ठिकाणी कॉमानंतर हू वॉज ब्लाइंड हे त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर थोडंफार वेगळं असू शकतं, परंतु लक्षात ठेवा सेंटेन्स हे मिनिंगफुल असायला पाहिजे आणि क्लॉजचा वापर हा व्यवस्थित त्या ठिकाणी अचूकरित्या करणं आवश्यक आहे.
अशा प्रकारे पहिला प्रश्न हा होता 1 मार्कासाठी. कोणताही एक प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे ए आणि बी पैकी. प्रश्न क्रमांक 2 बघूया. या ठिकाणी सुद्धा ए आणि बी पैकी फक्त एकच तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. ए प्रश्न बघूया आपण. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स किंवा सफिक्स आपल्याला ॲड करायचा आहे एखादा नवीन वर्ड तयार करण्यासाठी. पहिला क्वेश्चन आहे तो पेचा आपण पेमेंट अशा वर्ड तयार करू शकतो. या ठिकाणी सफिक्स मी ॲड केलेला आहे आणि हॅप्पीसाठी अनहॅप्पी, अन हा प्रिफिक्स आणि हॅपीलीमध्ये LY हे सफिक्स. अशा प्रकारे पेचं पेमेंट आणि हॅप्पीचं अनहॅप्पी आणि हॅपीली अशा प्रकारे 2 वर्ड तयार होऊ शकतात. बी क्वेश्चन जो आहे तो बघूया. तोही तुम्हाला ऑप्शनल दिलेला आहे. ए किंवा बी पैकी एकच तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचा होता. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. सेंटेन्स तुम्हाला तयार करायचा आहे. शब्द होता पे आणि सेकंड वर्ड आहे तो म्हणजे हॅप्पी आहे. तर ऑब्वियसली पेजपासून तयार झालेलं सेंटेन्स यू मस्ट पे द फोन बिल. सेकंड हॅप्पी, आय एम हॅपी फॉर यू. कदाचित तुमची उत्तरं यापेक्षा थोडी वेगळी असू शकतात, पण लक्षात ठेवा सेंटेन्स हे मिनिंगफुल असणं खूप आवश्यक आहे. सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर आहे राईट असणं खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो या ठिकाणी. पुढे आपण जात आहोत. सेक्शन 2 टेक्च्युअल पॅसेजचे हे प्रश्न आहेत. एक जवळपास 20 मार्कांचे हे प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 ए मध्ये बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2 ए. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. 10 मार्काचा प्रश्न होता. A1 बघूया. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. हा 2 मार्काचा प्रश्न आपल्यासमोर होता. आफ्टर अ हार्टी टच द नॅरेटर सेटल डाऊन विथ द स्टोरी बुक. हे सेंटेन्स ट्रू आहे. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading a mysterious story. False. The narrator ignored the commotion at first. True. The narrator rushed to the veranda to see where his family was. This sentence is false. अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 प्रश्न मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये A2 आपण हा पार्ट बघत आहोत. बघा तुम्ही 2 मार्कासाठी प्रश्न आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेब तुम्हाला पूर्ण करायचा होता. द साऊंड्स दॅट ब्रोक द सायलेन्स आर. फर्स्ट फॅमिली स्नोरिंग, केविंग ऑफ क्रो, चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो, श्रील कॉल ऑफ अ काईट. अशा प्रकारे तुम्ही जर उत्तर दिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क या प्रश्नाला मिळू शकतात. A3 प्रश्न बघूया आपण. मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विथ द गिवन नाउन्स बिलो. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. नाउन्स आणि त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला मॅच करायचे होते. ॲडव्हेंचर स्टोरी, हार्टी लंच, यंगर सिस्टर, हॅपलेस पिग. अशा प्रकारे हे नाउन आणि डिस्क्रायबिंग वर्डची जोडी आहे. जर आपण अशा प्रकारे उत्तर दिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. A4 डू आय डायरेक्टेड. 2 मार्काचा प्रश्न. पहिला जो प्रश्न आहे तो बघूया आपण. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. रिराईट इट इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये संबंधित वाक्य तुम्हाला लिहायचं होतं. उत्तर आहे याचं आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. हे अचूक उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा. आय चोज टू इग्नॉर द कमोशन. या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन द इन्फिटिव्ह तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. तर आय चोज टू इग्नॉर द कमोशन या वाक्यामध्ये टू इग्नॉर हे इन्फिनेटिव्ह आहे. आपण जर अचूक उत्तर दिलं असेल तर 2 पैकी 2 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. A5 प्रश्न जो आहे तो पर्सनल रिस्पॉन्स आहे. विच टाईप ऑफ स्टोरी डू यू लाईक टू रीड अँड वाय. रिजनेबली जर तुम्ही करेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेला असेल तर तुम्हाला 2 पैकी तुम्हाला मार्क या ठिकाणी मिळतील. प्रत्येक विद्यार्थ्याचा पर्सनल रिस्पॉन्स हा वेगवेगळा असणार आहे. क्वेश्चन बी बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कचा हा क्वेश्चन आहे. B1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. 2 मार्काचा प्रश्न. उत्तर बघूया आपण. मीना स्टेड अलोन ॲज. उत्तर आहे हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. सेकंड, मीना हॅड द हॅबिट ऑफ complaining about anything and everything. Third, the narrator was caught in the rain. Question 4th, seeing Meena, the narrator's first reaction was to run. अशा प्रकारे हे 4 प्रश्नांची उत्तरं जर आपण लिहिलेली असेल तर तुम्हाला 2 मार्क मिळतील या प्रश्नामध्ये. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया बाळांनो. B2 हा क्वेश्चन आहे. डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर आपण डिस्क्रिप्शन बघूया मीनाचं. Meena had a habit of complaining about anything and everything. She was not a good company, hence nobody liked to visit or talk with her. Her talk usually had unending complaints. Even the narrator, who was her friend, wanted to avoid being seen by her. अशा प्रकारे डिस्क्रिप्शन तुम्हाला करायचं आहे मीना या कॅरेक्टरचं. जर तुम्ही अचूक डिस्क्रिप्शन केलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 तुम्हाला मार्क या ठिकाणी मिळतील.
B3 क्वेश्चन फाइंड सिमिलर वर्ड्स, 2 मार्काचा प्रश्न आहे. प्लीजंटचा आन्सर आहे चेअरफुल, हेवी रेनफॉल म्हणजेच पोरिंग, वेल नोन, पॉप्युलर अँड नोटीसचं आन्सर आहे सिमिलर वर्ड आहे स्पॉटेड. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे बाळांनो B3. B4 बघूया आपण, डू ॲज डायरेक्टेड, 2 मार्काचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 1. त्याच्यामध्ये B4मध्ये पहिला प्रश्न आहे शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. या ठिकाणी तुम्हाला चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला चूज करायचा होता, तर याचा आन्सर आहे डी ऑप्शन, वॉज शी आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क हे याचं उत्तर असणार आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 2, आय स्पॉटेड मीना, रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ मीना. तर हे वाक्य आपल्याला पुन्हा मीनापासून स्टार्ट करून लिहायचं होतं, तर उत्तर यायचं आहे मीना वॉज स्पॉटेड बाय मी. अशा प्रकारे 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळेल. क्वेश्चन B4 हा 2 मार्काचा होता. क्वेश्चन B5कडे येऊया. पुन्हा एकदा पर्सनल रिस्पॉन्स आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं आन्सर हे वेगवेगळं असू शकतं, त्यामुळे रिजनेबली जे करेक्ट आन्सर आहे ते या ठिकाणी उत्तर तुम्ही जर लिहिलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 पैकी 2 तुम्हाला मार्क मिळू शकतात. पर्सनल रिस्पॉन्स आन्सर आहे. आपण आता पुढे येत आहोत सेक्शन नंबर 3 पोएट्री सेक्शनकडे. 10 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3A बघूया आपण, रीड द फॉलोइंग स्टांजास अँड डू द ॲक्टिव्हिटीज, 5 मार्काचा प्रश्न आहे. A1 बघूया आपण, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स, हा 2 मार्काचा प्रश्न आहे. बघूया पहिला प्रश्न, द पोएट सजेस्ट टू लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, हा करेक्ट पर्याय आहे. दुसरा प्रश्न, द पोएट सजेस्ट टू स्पीक टू अनफॅमिलियर पीपल, हा अचूक पर्याय विद्यार्थ्यांनी जर निवडला असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. ही पोयम आहे आपली. नेक्स्ट A2 क्वेश्चनकडे जा वळूया आपण, कम्प्लीट द फॉलोइंग वेब, 2 मार्काचा प्रश्न. उत्तर आपल्यासमोर आहे, किल सेल्फ इस्टीम, द पोएट ॲडवाइज नॉट टू किल युअर सेल्फ इस्टीम. थर्ड आहे वॉक, फिल इन द ब्लँक आहे, ऑन द सेम पाथ एव्हरी डे. अशा प्रकारे हे 2 मार्काचा तुम्हाला कम्प्लीट द वेबचा हा क्वेश्चन आहे. तुम्ही जर अशा प्रकारे उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. A3 क्वेश्चन बघा बाळांनो, फाइंड नाउन्स ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स, 1 मार्काला हा प्रश्न आहे. डिफरंट कलर्स अँड सेम पाथ्स हे उत्तर आहे या A3 या प्रश्नाचं. आपण आता वळतोय B पार्टकडे, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, हा 5 मार्काचा महत्त्वपूर्ण प्रश्न होता. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिवन बिलो. आपण आता ही कविता तुम्ही पाहिलेलीच आहे, द वर्ल्ड इज माइन ही कविता आहे. याचे तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहा असा प्रश्न होता. टायटल जे आहे या कवितेचं, द वर्ल्ड इज माइन, याला अर्धा मार्क आहे. नेम ऑफ द पोएम जॉय लवलेट क्रॉफर्ड, हा अर्धा मार्काचा प्रश्न होता. रायमिंग स्कीम इथे फ्री वर्ड्स आहे, 1 मार्काचा हा प्रश्न आहे. फिगर ऑफ स्पीच, फ्री वर्ड्ससोबतच या ठिकाणी जे फिगर ऑफ स्पीच आहे या ठिकाणी बघूया आपण. 1 मार्काचा प्रश्न आहे तो म्हणजे इन्व्हर्जन, ॲपॉस्ट्रॉफी, एलिट्रेशन, इंटरेगेशन आणि ऑनोमॅटोपोइया हे फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आहेत. आणि पुढचा लास्ट क्वेश्चन जो आहे, थीम, सेंट्रल आयडिया, जे तुम्हाला 2 ते 3 ओळीत तुम्हाला याचं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. 2 मार्काचा हा प्रश्न आहे, त्याचे उत्तर पण बघूया. यू मस्ट, सेंट्रल आयडिया जी आहे ती कवितेची आपण आता पाहत आहोत. यू मस्ट काउंट युअर ब्लेसिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर द गुड थिंग्स इन युअर लाईफ rather than complaining about the things which you think you lack. When you are thankful to God for all the good things you are endowed with, then the world and its joy are yours. Then you cherish the things which you often take for granted and find no reason for complaining. अशा प्रकारे तुम्ही जर अचूक ॲप्रिशिएशन लिहिला असेल तर या प्रश्नाला तुम्हाला 5 पैकी 5 तुम्हाला मार्क मिळू शकतात. पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, हा नॉन टेक्च्युअल पॅसेज असणार आहे. 15 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्यातला A पार्ट बघूया, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे. A1 जो फिल इन द ब्लँक प्रश्न आहे 2 मार्कासाठी आहे. पहिल्याचे उत्तर आहे 93% ऑफ आवर डेली कम्युनिकेशन्स इज नॉन वर्बल. सेकंड, आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. थर्ड, फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज अ साईट ऑफ द पर्सन फिलिंग डिस्ट्रेस और अनकम्फर्टेबल. फोर्थ, फिल इन द ब्लँक होती, वन कॅन रेडिली डिटेक्ट हॅपीनेस, सॅडनेस, अँगर. अशा प्रकारे 4 फिल इन द ब्लँक्स आहे. उत्तर आपल्यासमोर आहेत. अचूक उत्तर असल्यास तुम्हाला 2 पैकी 2 या A1 या प्रश्नासाठी तुम्हाला मिळू शकतात. A2 प्रश्न बघतोय आपण, बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ, एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे, फिल इन द ब्लँक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे. पहिलं जो बॉक्स आहे तिथे फेशियल एक्सप्रेशन, त्यानंतर जेस्चर, बॉडी मुवमेंट, आय कॉन्टॅक्ट, पोस्चर, व्हॉइस, ज्यावेळी कोणतेही तुम्ही जर 4 पर्याय लिहिलेले असतील तर तुम्हाला 2 पैकी 2 तुम्हाला मार्क या प्रश्नासाठी मिळतील. A3 प्रश्न बघूया, फाइंड द अँटोनिमस ऑफ
2 मार्काचा प्रश्न आहे. वर्बलचं उत्तर ऑपोजिट हे नॉन वर्बल असणार आहे. एंटरटेनिंग, बोर्डम. थर्ड आहे सेंडर, याचं अँटोनिमस येणार आहे रिसिपिएंट, आणि कम्फर्टेबलचं अनकम्फर्टेबल. अचूक उत्तर असल्यास 2पैकी 2 तुम्हाला या ठिकाणी उत्तरासाठी मार्क तुम्हाला मिळतील. A4 प्रश्न बघतोय आपण. डू ॲज डायरेक्टेड 2 मार्काचा प्रश्न होता. द आईस कन्वे अ रेंज ऑफ इमोशन. रेंज ऑफ इमोशनला अंडरलाईन केलेलं आहे. तुम्हाला या प्रश्नासाठी फ्रेम ऑफ WH क्वेश्चन इन ऑर्डर टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे ते उत्तर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला WH टाईप तुम्हाला क्वेश्चन तयार करण्यास सांगितलं होतं. उत्तर आहे याचं व्हॉट डू आईस कन्वे. आन्सर येईल द आईस कन्वे रेंज ऑफ इमोशन्स. जर तुम्ही अशा प्रकारे प्रश्न तयार केला असेल तर 1 मार्क तुम्हाला मिळू शकतो. क्वेश्चन नंबर 2 आहे. फिजिशियन कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. या ठिकाणी तुम्हाला रिराईट युजिंग ॲबल टू. तुम्हाला ॲबल टूचा वापर या वाक्यामध्ये करायचा आहे. फिजिशियन्स कॅनच्या ऐवजी तुम्ही इथे फिजिशियन्स आर ॲबल टू टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. अशा प्रकारे तुम्ही ॲबल टूचा उपयोग करू शकता. जर तुम्ही अचूक उपयोग केला असेल, उत्तर तुमच्या बरोबर असेल, तुम्हाला 2 मार्क या A4 क्वेश्चनसाठी मिळणार आहेत. A5 हा क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स आहे. नॉन वर्बल कम्युनिकेशन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन आवर डेली लाईफ. तुम्हाला या ठिकाणी कमेंट्स करायचं आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पर्सनल रिस्पॉन्स आहे, त्यामुळे रिजनेबली करेक्ट आन्सर जर असेल, वाक्यरचना व्यवस्थित असेल, अचूक असेल, तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नासाठी चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात. समरी रायटिंग हा बी पार्ट आहे बाळांनो. 5 मार्काचा हा प्रश्न होता. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो पॅसेज दिलेला आहे आपल्याला तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याची समरी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्या समरीला सुटेबल टायटल तुम्हाला या ठिकाणी द्यावयाचं आहे. 5 मार्काचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर तो आपण बघूया या 5 मार्काचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे. तर टायटल जर तुम्ही अचूक लिहिलं बाळांनो तर तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी मिळेल. सेंट्रल आयडिया किंवा थीम तुम्ही जर अचूक लिहिली तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. आणि यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळतील. अशा प्रकारे 5 मार्काचा हा प्रश्न आहे. नक्कीच तुम्ही सर्वांनी हा समरी रायटिंग हा प्रश्न सोडवला असेल आणि तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क या प्रश्नासाठी मिळू शकतात जर तुम्ही हे 3 नियम जर तुम्ही फॉलो केले असतील तर. पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. लेटर रायटिंगचा हा प्रश्न आहे. फॉर्मल आणि इन्फॉर्मल असे 2 पत्र तुमच्यासमोर दिलेले आहेत. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. एक तर तुम्हाला A1 हा प्रश्न लिहायचा आहे किंवा A2 या दोघांपैकी कोणताही एकच तुम्हाला लेटर रायटिंग करायचं होतं. इमॅजिन यू आर संजय और संजना भोसले फ्रॉम रूम नंबर B10 साईनगर पूर्वे कॉलनी अमरावती. नाउ अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स आफ्टर रीडिंग द ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही स्वतः संजना किंवा संजय भोसले आहात. तुमच्या ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हे लेटर रायटिंग करायचं आहे. पहिला जो लेटर रायटिंग होता तो इन्फॉर्मल लेटर आहे. बघूया विषय काय आहे. लुक ॲट द पोस्टर रीडिंग रोड सेफ्टी वीक. राईट अ लेटर टू युअर ब्रदर इन्फॉर्मिंग हिम अबाउट सेफ ड्रायव्हिंग. यूज द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर. ॲड युअर ओन पॉईंट्स ॲज अ टोकन ऑफ ॲडवाईस. तुम्ही जर पुढच्या पानावर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी रोड सेफ्टी वीक संदर्भात काही तुम्हाला पोस्टर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावरून तुम्हाला हे इन्फॉर्मल पत्र तयार करायचं आहे. A2 क्वेश्चन हा फॉर्मल लेटरसाठी आहे. फॉर्मल लेटर रायटिंग आहे. लुक ॲट द पोस्टर रिगार्डिंग रोड सेफ्टी वीक. राईट अ लेटर टू द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती थिंकिंग हिम और हर फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपीलिंग पोस्टर. मेन्शन हाऊ इट इज युजफुल टू द रेसिडेंट्स ऑफ अमरावती ॲट युअर ओन पॉईंट. अशा प्रकारे हे फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर तुम्हाला लिहायचे आहेत. आपण थोडक्यात मार्कांची विभागणी बघूया बाळांनो लेटर रायटिंगसाठी. क्वेश्चन नंबर 5 A1 और A2 लेटर रायटिंग मार्किंग स्कीम बघूया. 5 मार्काची आहे. पहिल्यांदा आपण इन्फॉर्मल लेटर पाहूया. आपण मार्किंग स्कीम जर तुम्ही सेंडर ॲड्रेस अँड डेट लिहिली असेल तर तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. सॅल्युटेशनसाठी अर्धा मार्क आहे. मेन बॉडीसाठी 2.5 मार्क आहे. क्लोजिंगसाठी अर्धा मार्क आणि ग्रामरसाठी 1 मार्क या ठिकाणी दिलेला आहे इन्फॉर्मल लेटरच्या बाबतीमध्ये. आणि फॉर्मल लेटरच्या बाबतीमध्ये बघूया मार्किंग स्कीम कशा प्रकारे आहे. सेंडर ॲड्रेस अँड डेटसाठी अर्धा मार्क आहे. रेसिपेंट्स ॲड्रेससाठी अर्धा मार्क आहे. सब्जेक्ट किंवा सॅल्युटेशन तुम्ही जर करेक्ट लिहिलं असेल तर तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. मेन बॉडी तुमची जर अचूक तुम्ही लिहिली असेल व्यवस्थित तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग अर्धा मार्कासाठी आहे आणि ग्रामर तुम्हाला 1 मार्कासाठी आहे. हा बघा हे पोस्टर आहे रोड सेफ्टी अँड वीक. यावरून तुम्हाला लेटर रायटिंग तुम्हाला करायची आहे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल. पुढे आपण जात आहोत B प्रश्नाकडे. B1 और B2 डू एनी
वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्काला हा प्रश्न आहे. एक तर B1 तुम्ही करा किंवा B2 तुम्हाला करायचा आहे. B1 मधला ए पार्ट आपण सध्या बघत आहोत डायलॉग रायटिंगमध्ये. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. या जम्बल्ड सेंटेन्सपासून तुम्हाला डायलॉग बनवायचे आहेत. 1 मार्काला हा प्रश्न आहे, तर उत्तर तुमच्या समोर आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर ऑर्डरमध्ये येणार आहे सेकंड सेंटेन्स जे आहे, व्हॉट इज द डिपार्चर टाईम ऑफ द विदर्भा एक्सप्रेस. त्यानंतर 4th सेंटेन्स आहे, द डिपार्चर टाईम इज 8:30 PM. त्याच्या पुढचं सेंटेन्स असणार आहे थर्ड, वेन विल इट रीच नागपूर. अँड लास्ट सेंटेन्स इज इट विल रीच नागपूर ॲट 7:15 AM. जर तुम्ही अचूक प्रॉपर ऑर्डर तुम्ही लिहिलेली असेल तर तुम्हाला या प्रश्नासाठी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. B1 मधला हा ए प्रश्न आहे. B2 मधला आपण आता B1 मधला बी प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. आता कंप्लीट द डायलॉग्स 1 मार्काला प्रश्न आहे. मानस, हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. क्लार्क मानस विचारतो हाऊ मच इज द SSC एक्झाम फी. द क्लार्क विल बी आन्सर्ड. म्हणजे हे उत्तरं तुमची विद्यार्थी परत्वे थोडीफार चेंज होऊ शकतात, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. क्लार्क आन्सर विल बी द SSC एक्झाम फी इज ₹डॅश ओनली. एवढे अमाऊंट आहे. मानस, वेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म. द लास्ट डेट टू सबमिट द एक्झाम फॉर्म इज दॅट. तुम्ही कोणतीही डेट तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. सी क्वेश्चन आहे, राईट अ डायलॉग बिटवीन अ स्टुडंट अँड अ टीचर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा. इम्पॉर्टन्स ऑफ योगा या विषयावरती विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला एक डायलॉग तुम्हाला तिथे लिहायचा आहे. ऑब्वियसली हा पर्सनल रिस्पॉन्स सारखाच क्वेश्चन आहे, त्यामुळे जे रिजनेबली करेक्ट आन्सर आहे ते ॲक्सेप्ट केलं जाईल आणि कमीत कमी 3 मिनिंगफुल एक्सचेंज तरी व्हायला पाहिजे भाषण या कन्व्हर्जेशनमध्ये किंवा डायलॉगमध्ये. हा 3 मार्काचा तुम्हाला प्रश्न आहे. आता B1 मध्ये हे 3 प्रश्न आहेत, हे लिहा किंवा ऑर याला B2 दिलेला आहे. B2साठी बघूया आपण. ड्राफ्टिंग अ स्पीच तुम्हाला ड्राफ्ट करायला सांगितलेला आहे. विषय तुमच्या समोर आहे. इमॅजिन दॅट यू आर जनरल सेक्रेटरी ऑफ युअर स्कूल कल्चरल कमिटी. राईट अ स्पीच ऑन द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. ट्रीज गिव्ह अस फ्लॉवर्स, फ्रूट्स, वूड, शेड अँड ऑक्सिजन. सेकंड आहे पॉईंट, ट्रीज मेंटेन द बॅलन्स ऑफ द नेचर. इट इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह ट्रीज, प्लांट मोर ट्रीज, सेव्ह मोर लाईव्स, ॲड युअर ओन आयडिया. अशा प्रकारे हा तुमचा ड्राफ्टिंग स्पीच हा भाग जो आहे तो तुम्हाला परीक्षेला आलेला आहे. याचा क्रायटेरिया तुम्हाला मी मार्कांचं सांगून ठेवतो. क्रायटेरिया फॉर अलोकेटिंग मार्क्स तुम्ही या प्रकारे जर तुम्ही फॉलो केला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नासाठी सुद्धा चांगले तुम्हाला मार्क मिळू शकतात. पहिला पॉईंट आहे ॲप्रोप्रिएट बिगिनिंग किंवा कन्क्लुजन. यासाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ गिवन पॉईंट्स, ॲडिशन ऑफ न्यू पॉईंट्स अँड ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज यासाठी 2 मार्क्स आहेत. प्रॉपर सिक्वेन्स ऑफ थॉट्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज यासाठी 1 मार्क असणार आहे. आणि शेवट यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामर स्ट्रक्चर यासाठी तुम्हाला 1 मार्क असणार आहे. अशा प्रकारे 5 मार्काचा हा प्रश्न असणार आहे. नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे हा प्रश्न सोडवला असेल. पुढे आपण जात आहोत क्वेश्चन नंबर 6 कडे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन नंबर 6A सेक्शन आहे. यातला A1 किंवा A2 तुम्हाला लिहायचा आहे. कोणताही एक तुम्हाला पार्ट तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. A1 बघूया आपण. नॉन वर्बल टू वर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर बघतोय आपण. द फॉलोइंग डायग्राम शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड वाईल चोजिंग अ करिअर. राईट अ पॅराग्राफ बेस्ड ऑन इट. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. हे अशा प्रकारे तुम्हाला चार्ट दिलेला आहे. यावरून तुम्हाला डेटा तुम्हाला तयार करायचा आहे. बघूया A1चं तुम्ही उत्तर तुम्ही समोर बघत आहात. A1मध्ये बघा कशा प्रकारे मार्कांचं कन्क्लुजन दिलेलं आहे. मार्किंग स्कीम काय आहे ते आपण बघतो. नॉन वर्बल टू वर्बल. टायटलसाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ गिवन पॉईंटसाठी 2 मार्क आहेत. ग्रामरसाठी 1 मार्क असणार आहे. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग आणि कन्क्लुजनसाठी 1 मार्क असणार आहे. अशा प्रकारे 5 मार्क हे नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे A1 प्रश्नासाठी असणार आहे. सेकंड आपण जो भाग बघत आहोत तो A2 हा भाग बघत आहोत. A2मध्ये बघा वर्बल टू नॉन वर्बल सेक्शन आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट, सजेस्ट अ सुटेबल टेबल. अशा प्रकारे तुम्हाला इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शन्स वाचून तुम्हाला या डेटापासून वर्बलपासून तुम्हाला नॉन वर्बल तुम्हाला डूज अँड डोंटचा तुम्हाला एक चार्ट तयार करायचा आहे. याचे तुम्हाला मार्किंग स्कीम तुम्हाला सांगून टाकतो. वर्बल टू नॉन वर्बल A2 जो क्वेश्चन आहे त्याचे मार्किंग स्कीम आहे. टायटलसाठी तुम्हाला 1 मार्क असणार आहे. कव्हरिंग ऑल पॉईंटसाठी तुम्हाला 2 मार्क असतील. ॲप्रोप्रिएट ग्राफिक आणि लेआउटसाठी 1 मार्क असणार आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला प्रेझेंटेशन जे आहे तुमच्या चार्टचं त्याला तुम्हाला 1 मार्क असणार आहे. अशा प्रकारे 5 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. A1 सोडवा किंवा A2 सोडवा, दोघांपैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा होता. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन नंबर 6 या क्वेश्चन अंडर 5 मार्काचा हा प्रश्न होता बाळांनो. पुढे आपण जात आहोत B सेक्शनसाठी. एक्सपॅन्ड द थीम 5 मार्काचा प्रश्न आहे. B1 किंवा B2 या दोघांपैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. B1 बघूया आपण कोणता प्रश्न आहे. न्यूज रिपोर्ट संदर्भात हा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. 21 years old मयूर विन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप.
या न्यूज रिपोर्ट या हेडलाईनवरती तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. खाली तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत. हेडलाईन कोणती, डेडलाईन कोणती, लीड लाईन, बॉडी ऑफ रिपोर्ट, अशा प्रकारे हा B1 क्वेश्चन आहे. आणि B2 क्वेश्चन जो असणार आहे तो डेव्हलप अ स्टोरी युजिंग द फॉलोइंग बिगिनिंग. खाली तुम्हाला स्टोरीची बिगिनिंग दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला पुढे स्टोरी डेव्हलप करायची आहे. वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ड अ वूड कटर इन अ स्मॉल विलेज. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट डॉट 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 डॉट. या पुढची स्टोरी तुम्हाला कंटिन्यू करायची होती. याचा आपण मार्किंग स्कीम बघत आहोत. बघा बाळांनो, एक्सपॅन्ड द थीम किंवा B1 आणि B2 हे जे दोन्ही प्रश्न आहेत मार्किंग स्कीम त्याची बघत आहोत आपण. टायटल आणि बिगिनिंगसाठी 1 मार्क असणार आहे. व्होकॅब्युलरी अँड ग्रामरसाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल किंवा कन्व्हिनिंग मेसेज यासाठी तुम्हाला 2 मार्क दिले जातील. आणि लॉजिकल ऑर्डर आणि कन्क्लुजनसाठी तुम्हाला 1 मार्क दिला जाणार आहे. अशा प्रकारे B1 आणि B2 या प्रश्नासाठी 5 मार्क तुम्हाला मिळतील. B1 किंवा B2 या दोघांपैकी एकच तुम्हाला प्रश्न लिहिणं आवश्यक होते. लास्ट प्रश्नाकडे बाळांनो आपण वळत आहोत, तो म्हणजे सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्काचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7मध्ये आपण ट्रान्सलेशन पाहत आहोत. पहिल्यांदा बघूया आपण. ए प्रश्न, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आणि तुम्हाला कोणतेही 4 तुम्हाला वर्ड्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. 2 मार्काचा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे स्लोली, सावकाशपणे. सेकंड गार्डन, बाग. थर्ड रिमेंबर म्हणजे आठवणे. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ मराठीत आपण म्हणतो. पिकनिकचं ट्रान्सलेशन आहे सहल. आणि फेवरेट म्हणजे आवडता. क्वेश्चन नंबर बीकडे आपण येत आहोत. 7मधला बी पार्ट बघतोय आपण. 7A झालेला आहे. बी पार्ट बघतोय आपण आता. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुमचं जे मीडियम आहे इन्स्ट्रक्शनचे त्यात तुम्ही लिहू शकता. मराठी माध्यमाचे विद्यार्थी मराठीतले लिहितील, हिंदी माध्यमाचे विद्यार्थी हिंदीमधून हे ट्रान्सलेशन लिहिणार आहेत. कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. पहिला प्रश्न बघूया आपण. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. उत्तर आहे मराठीत, इतरांशी नेहमी आदराने बोला. सेकंड प्रश्न आहे टेक ॲडवाइसेस फ्रॉम पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम. वेळोवेळी आपल्या पालकांचा सल्ला घ्या. क्वेश्चन नंबर 3 गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. वडीलधाऱ्यांना मान द्यावा. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. भाषांतर असणार आहे आईवडील आणि आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. सी पार्ट आपण बघतो जो 1 मार्काला आहे. बी पार्ट हा 2 मार्काला होता. ए पार्ट हा सुद्धा 2 मार्काला होता. आता सी पार्ट जो आहे 1 मार्काला आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम्स ऑफ इन्स्ट्रक्शन. कोणताही एक तुम्हाला प्रोवर्ब किंवा आयडम्स तुम्हाला भाषांतर करायचं आहे तुम्हाला. पहिला बघा, वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. इच्छा तेथे मार्ग. आणि सेकंड आहे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. मराठीमध्ये म्हण आहे आथरून पाहून पाय पसरावे. तर अशा प्रकारे बाळांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी SSC जो बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड इंग्रजी पेपर प्रश्नपत्रिकेचं सगळं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक विषयांवरती आधारित व्हिडिओ जर आपणास पाहायचे असतील तर शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आपल्या मित्रांना, आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांनासुद्धा आपल्या मुलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ बघून आपण ज्या प्रकारे पेपर सोडवला आहे तुम्हाला किती मार्क मिळतील याचा अंदाज नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ पाहून तुम्हाला येणार आहे. लवकरच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.